शांता काकू कुठं चालल्या जी? कुठं नाही हो बाई, घराकडे चाललो होतो. पार्वतीच्या घरी गेली होती, तिच्या घरून मी त्या दिवशी इडलीचं पात्र आणलं होतं, ते नेऊन दिलं ना. आता म्हणते मला म्हणते गोडणी माझा पाला पाहिजे, तर ते माझ्यासोबत येऊन राहिली. काहून बाई पिंकी, काय म्हणता मा? काही नाही जी काकू, मी म्हणत होती, मी नाहीले म्हटलं का आपण म्हटलं आता न्यू इयर आहे, म्हटलं मस्त नवीन वर्ष आहे, तर नवीन वर्ष आहे तर आपण जराशी पार्टी गिर्टी करू म्हटलं, वावरात गिवरात नाही काय, काही भाजी गिजे ताईनं किंवा मग काही चायनीज गिनीज करणं काकू, अशी मी पार्टी करू बा म्हटलं. तर आई म्हणे चांगलं नाही वाटत म्हणे बाई म्हणे, तरी पण तू एकदा शांता काकूला विचारून पाय म्हणे, जर त्याईनं जर हो म्हटलं तर करून टाकू म्हणे, अशी म्हणे आई. तर काकू करता का मग काकू पार्टी? नाही हो माय, कुठे पार्टी करतं बाई. यंदाचं वर्ष कोणतं सुद्धा निघालं हो आपलं. जो तो आपल्यापासून जवळची माणसं दूर गेले ना बापा ह्या वर्षी. हे साल लय मोठं बेकार आहे बापा बाई. आपण या वर्षी काही करू नाही, आपण लागेच तर गुढी पाडव्याच्या वेळेस लागत एखादी पार्टी ठेवून देऊ. जेव्हा आपले जवळचे व्यक्ती आपल्या पुन्हा जवळ येईल तेव्हा आपण एक मस्त ग्रँड पार्टी करू. आता राहू दे पिंकी, आपले जवळचे दूर गेले दूरचे जवळ आले, असं आता झालं आहे बापा. आणि कुठे पार्टी मार्टी करतं चांगलं नाही वाटत, काही नाही. अमाय हो का जी काकू? हो बेटा. पिंकी बाई, करू मग करू. आता चांगलं नाही वाटत ते. तिकडे ते गंगा रागवलेली आहे, तिले बापा मोठा घुसाळा येऊन गेला आहे. तिकडे ते कोमल, तिले घुसाळा आला आहे. मग कोणासोबत पार्टी करतो आपण? तिघी चौघीत जणी जाऊन पार्टी करतो काय? पार्टी करायला पुऱ्या बाया पाहिजे बेटा. आपण गुढी पाडव्याच्या वेळेस करू, सगळेजण एकत्र आल्यावर जाऊ दे यंदाचं वर्ष. आणि तुम्ही लेकर करून घ्या ना. माया घरी करा, शांताबाईच्या घरी करा, लेकर करा, काही प्रॉब्लेम नाही. बरं बरं ठीक आहे काकू, काही हरकत नाही. हो चलो आरती. का हो तुम्ही काय निराका सारं काय माझ्या फुकटच पाहता का हो? म्हणजे ते म्हणणं काय वय, त्याचं म्हणणं काय माहितीये काय? इकडे पाय. बोल ना आरती ताई, काय म्हणता? नाही, तुम्हाला सारं फुकटच पाहिजे काय म्हटलं? फुकटचं म्हणजे ते आईचं म्हणणं काय वय? जाय शांताबाईला विचार, म्हणजे शांताबाई कशी जवळची पैसे लावते, आपल्याला फुकटातच खाले भेटते. फुकट आहे व तुम्ही जिथे तिथे नुसतं फुकट खाले पाहता. भिक्कार चोटकुटचे. अवाय तुला सांगून राहिली, फालतूच्या फालतू काहीच्या काही बोलू नको. शांता काकू होय म्हणून तुला मी मान ठेवून राहिली ताई, सांगून राहिली मी. अहो माई आई म्हणे मी तुला माझ्या जवळचे 500 रुपये देतो म्हणे, आपण सगळे मिळून पार्टी करू म्हणे. माझ्या आईच्या कामाचे, मायेचे, मेहनतीचे, माईन रक्त जायलं, त्या मेहनतीचे, त्या कष्टाचे पैसे माई आई मला पार्टीसाठी देऊन राहिली होती. तुला काय वाटते व? जबा तवा काय तुझी माय काय नुसतं काय आम्हाला फुकटचेच पैसे देते का व? आम्ही काय तुमची काय आम्ही काय म्हणजे आमचे काय तुमच्यावर काही उपकारच नाही का व? जेवढे पैसे लावले असेल तेवढे तर कामच करून घेतले. आम्ही नाही म्हटलं कधी असं. भोकाड तोंडे कायच्या काही बोलायचं नाही, सांगून राहिली तुले. फुकटे मुक्ते करून राहिली तर तू पाय ना, नवरे करून बसली आहे 17 घरी ना. आम्ही काय बाई उठलं सुटलं कोणाच्या घरी फुकटचं खाले नाही जात. फुकटचं खाले झाले तुम्हाला, फुकटचं खालीच पाहिजे. इकडून तिकडून काही झालं का चालले माझ्या घरी खाले, इकडून तिकडून काही झालं का चालले माय जवळ. काही लागलं तर चालली माय जवळ. माय काय वाटली का झाले जो आला तो आला, नुसतं पैशाले नुसतं दिले उधार करून घेऊन जाते. लय बदमाश आहे हो तू, घुबड तोंडे. दिसत तशी नाही आहे, आरती नाव आहे ना तुझ्यावालं, आरती सारखी तर वाज. हेंबाड तोंडे, उठ सुट त्या घरी. आवाज ती माय आमच्याकडून किती रंगारंगाचं काम करून घेते, आम्ही त्या घरी किती कामं करतो, किती हेल्पडी घेतो त्या घरी. ती माय आमची जेवढी ती माय आमची सेवा करते तिच्यापेक्षा जास्त आम्ही त्या मायची सेवा आणि त्या मायची रिस्पेक्ट करतो, समजलं काय? आणि तू तर तुले तर म्हणजे तुझ्याच घरचं दिसते व. जराशी काही मायच्या वनावर नाही गेली कुत्री, कोणाच्या वनावर गेली व? बाप आहे तर नाही तुझ्यावाला असा, बापच आले डोमळ्यात सुत्रायची चालली तिथं मला बकल बकल करायला, काहीच्या काही म्हणाले. फुकट्यान मुक्त्यातून आता हे रस्त्यात म्हटलं, 4 चौकात जर म्हटलं असतं तिथंच कापलं असतं तुले. असशील ना मग तू. हो ना, काही कोणाची खाऊन पिऊन दबेल नाही आहे बाई, इंडिपेंडेंट आहे. खरं बोललं म्हणजे झोमतेच ना व. घरपोळ्या भोकाची आहे व, घरपोळ्या भोकाची असायला जिथे काय भांडणच लावतं काय? भांडणं लावायची कामं सारे घरपोळ्याची कामं तूनच केले. त्या कोमलती त्या घरी येऊन राहिली होती, राहिले तर तूनच बोट घातलं ना व, तूनच बोट घातलं ना, शिन्ना लाईन तू. शेवटी तिले भाड्यानं राहा लागून राहिलं. एका पोरीची, एक पोरगी असून एका पोरीची तू मदत नाही करू शकली. बाबा एवढंच पाणी येत होतं, एवढंच तुम्ही पाजर पाडता, तर त्या घरी काऊन नाही ठेवलं बा? मी त्या घरी काऊन नाही ठेवलं? दोघी जणी राहता काय? तुझी माय, त्या मायचा नवरा आणि तूच राहता काय तिघी जणी? ती आजी तर नाही पसली व, काय त्या कोमलने पचवलं असं चालली माझ्या घरी ठेवाले. तुम्ही अलग मस्त शकत राहा, मायलेच बर्डन देऊन द्या. कोणा सांगितलं व? माझ्या घरी भाकरी जास्तीच नाही आहे, ती माय तिथे चबर करे माय, चबर कराले तर मी माया पोरी सारखी संगोपन करन, पोटच्या पोरीहून जास्त प्रेम देन. ती माया जिथे तोंड मारते व तोंड माराले. त्या मायला तर मोठेपणा दाखवायची सवय आहे. मोठेपणा तर करता मार दुनिया भराचा, मग तेवढे निभावणं तर नाही होत. आम्ही असा मोठेपणा करतो काय? आम्ही चिल्लर माणसं आहे, चिल्लरच गोष्टी करतो, मोठ्या मोठ्या गोष्टी नाही करत तुमच्यावानी. हो ना, तर चालले मोठे तिथं बिडी फुके. हो ज्याचं करावं भलं, तू म्हणते आपलंच खरं. मायच सांगून राहील तू, मायच पड्ड गरम करून राहिली आहे ना. माई एवढ्या जगाचं भलं करते, तू मायच वानावानाची बोलून घेऊन राहिली व. डोंबड्या थुत्राची बिलकुल माझ्या घरी यायचं नाही, बिलकुल मायासोबत बोलायचं नाही. रंगारंगीची बोलून घ्याले वाशे, मग कोणी विचारत तर नाही व. बेवडा बाप जेव्हा मारते तेव्हा तर औनात कुत्री. बापा तू मामाचा नवरा काढू शकतो, मामाचा नवरा काढले तर मी त्या मायले बोलू नाही शकत काय? मोठी सांगून राहील तर त्या मायचा नवरा असंच काढतो काय तू? नवरा सांगून राहिली तर जाणं कर ना तू नवरा. जाणं एवढीच नवरी करायची पडली असेल त्या मायले करायला लावणं, नाहीतरी बेवडा असताय त्या मायचा नवरा. नाही आम्ही एवढं उतू नाही करून राहिलो, एवढं उतू नाही करून राहिलो आम्ही. आणि माई एवढी उतू नाही करून राहिली. तुला जास्त
उतूत दिसाले म्हणून तो वयात नव्हती तेव्हा लग्न करून बसली होती. तू काय सांगतो डोंबऱ्यात सुत्रायची इथं काय तोंडे झाकण झुली चालली तर फा कराले काहीच्या काही कुठच्या कुठे बोलाले हेंबाड तोडी नाही त्या कोणत्या गोष्टीले पर्याय नाही राहत ना काही उत्तर नाही राहत आणि काही बकल बकल करते. तुला आता सांगून राहिली मी माया दारात तुला पाऊल नाही ठेवायचं आणि त्या मायचाही पाऊल माझ्या दरवाज्यात दिसला नाही पाहिजे. बिलकुल मायसोबत बोलायचं नाही. माई एवढं साऱ्या जगाचं करते तुमचं एवढं माई सावडते. मायचे तुमच्यावर किती उपकार आहे व किती उपकार आहे किती केलं मायनं तरी तुला मायच्या बद्दल आज अपशब्द बोलले. बिलकुल आमच्या घरात काय तोड घेऊन यायचं नाही. कुत्रे दिसत तशी नाही भली वांड आहे व तू. जाय व आम्हाला काही शौक नाही पाय ठेवायचा आणि तोंड दाखवायचा. तुम्हीच येऊन धसता मग तुम्हीच येऊन धसाले तर तुम्हाला तर सवय आहे आम्हाला नाही सवय. आम्ही थुकल्या तुका चाटत नसतो गुचिवडे आहे नाही आम्ही. मोठी सांगून राहिली मामाचा अपमान केला असं तसं आम्ही बी काही कमी उपकार नाही केले तुमच्या मोठी सांगून राहिली तर मामाची तू एवढी धुणे घेशील नवराई काढशील ते माय बाप होईल माय काय पायातली खेटरा होईल काय. माय बाप किती काही देवळा असन तरी माय बाप होय तो ना जन्म देणारा आणि माय 9 दिवस 9 महिने पोटात ठेवून तिने मला जन्म दिला. ह्या मायेच्या बद्दल तू जर मायासमोर काही बकल बकल करशील मी काय ऐकून घेणार आहे काय नाकातल्या तोंडात घालतो काय मी. चालली तिथं मोठी फळफळ कराल तर जाय नाही येत त्या घरी. हो ना तर त्या घरी येऊनच काय मी काय चुकी होऊन राहिली का हो ना तर पाहिली कुठची कोण तर भादर तोंडी भादर करून राहिली. हो सांगतो तुले सांगतो येजो माझ्या घरी मग सांगतो तुले. लय चबर करून राहिली हो तू पाहिजे भिकार चोट व भिकार चोट भिकार कुठची. आम्हाला काय भिकार चोट म्हणतो कुत्रे झिपऱ्या तोंडाचे. मी वय म्हणून तर वाचली व मरत होती तर मराले तर कुत्रीला मरू द्यायला पाहिजे होतं. भिकार चोट म्हणते काही कोणाच्या बापा चरणीन झाला गत आपल्या घरी. माया बापाने मला मारून टाकलं चालते पण आम्हाला आमच्या बापाने किती का त्रास झाला तर आम्ही कोणाच्या दरवाजात जाऊन आजपासून लोक करते तर करते काढून बी घेते. हो ना तर म्हणून त्याचे उपकार त्याला लक्षात राहते. आम्ही केलेलं काय वाया जाते काय मोठी सांगून राहिली तर तिच्या मायनं उपकार केले मामाने काय कर्मच केले का सरी कांडच केले का सरी. नाही आईला सांगतोस मी आता याच्यासोबत काही म्हणतो रिश्ता नाता काही ठेवू नको म्हणतो सगळं सोडून दे म्हणतो. हाव ना देवच आहे आपला कोणी नाही आपलं म्हणूनच गंगा काकूने यायचा पिच्चा सोडून द्याले. शांता काकूत काहीच ढंग नाही राहिला आता काही ढंग राहिले तर पिच्चा सोडून द्याले काही पिच्चा सोडून दिला बापा. आणि पोट्टी काही बोलते मी मायला सांगतोच मी नवरा मोहरा काढला म्हणतो काही बोलते फुकते ना मुकते भिकार चोट म्हणून दिलं कुत्रीनं. हो ना तर मागच्या जन्माची ठेच असन आणि पुढे ठेच राहीन भिकार चोट आम्हाला भिकार चोट म्हणते. आई माय पिंकी कुठ चालली व. कुठं नाही चालली घरीच चालली. अगे माय कहून एवढी हेड सांडल्यावानी बोलतो हो बापा. चांगली बोलणं नाही बोलत ते काय म्हणतो हेड सांडल्याने नाही बोलत. मी म्हणतो ती आपण पार्टी करू म्हटलं नवीन वर्षाची मस्त. नाही बापा आम्ही भिकार चोट लोक काही पार्टी मार्टी नाही करा लागत. काही पार्टी गिटी नाही करा लागत. तुम्हीच करा पार्टी आणि तुम्हीच चांगले दिसा पैसेवाले लोक बाबा तुम्ही. आम्ही भिकार चोट गरीब लोक फुकटे मुक्ता आम्हाला सारे बोलून घ्याले तर. अरे काय झालं पिंकी कोण बोललो तुले. काय विचारतो ताई सोडून दे पिक्चर सोडून दे तू. ते शांताबाईची पोट्टी आम्हाला म्हणे म्या शांताबाईले शांता काकूले सहज विचारलं आपण म्हटलं पार्टी करू म्हटलं मॅम आईले म्हटलं आई म्हणे शांता काकूले विचार म्हणे आणि तेले मान दे म्हणे हाव म्हणतो आपण पार्टी करू म्हणे नाही म्हणतो तर नाही करू म्हणे. मग त्यानं नाही म्हटलं मागून तिची पोट्टी आली काय म्हणते हाव म्हणते त्या महिन्यासाठी विचारायला लावलं म्हणते तिथे फुकट मध्ये भागते आणि तुम्हाला सारं फुकटच पाहिजे तुम्ही भिकार चोटच आहे एवढ्या रंगाचं बोलणं असते का काहीच्या काही कुठच्या कुठं. हाव ना तर म्या काही पार्टी मार्टी काही नाही करायला लागत बापा आम्हाला सारे बोलून घेते सारेले काय आम्ही काय हलकत दिसतो का काय तर. माय जिथे नुसतं भांडणं चालू आहे ना माय हे काय वर्ष आलं हो माय. काही तर चांगलं दाखवावं माय. हे गंगात फूट पडली शांतात फूट पडली रश्मीत फूट पडली तर लोकच कोणते राहिनो माय. जिकडे तिकडे बाबा सारं घरच फुटून राहिले हो बापा. एका माणसाच्या आहे ना किती फुटा निर्माण झाले पाय बरं माय गंगा काकूच्याने सारं बदलूनच गेलं बापा. हे तर माय काय नशीब आलं ना काय नाही वर्ष आलं हे तर. काही ढंग राहिला का म्हणून ते एकामेकाच्या फुटा पडून राहिल्या याच्यात काही ढंग नाही ना. पहिले माय मी बदमाश होती तर तुम्ही चांगल्या होत्या आणि आता मी चांगली झाली तर सारं जगच बदमाश झालं माय. सांग बाबा काय करावं आता मला तर बाई हसा येते. आणि मला काही सांग तिकडे ते कोमलबाई इथे एकटी पडून गेली ते म्हणते मी माया पाहतो मला कोणीच नाही पाहिजे. मग अशानं कसं होत आहे ना बापा शेजार धर्म काय असते कसं असते सारं काही भुलूनच गेल्या बापा आणि काय काय गुंतल्यानं काय तर बापा सारा सत्यानाशच झाला माझ्या दोस्तीचा. ह्या अशा पोरी राहते ना मग सत्यानाश करणाऱ्या पोरी राहिले काय सत्यानाश नाही होईल. ते पोट्टी आली तिकून मला शिकून आली म्हणते शेण खाते काय बोलायला लावते माझ्या तोंडात अपशब्द आणते आता. जाऊ दे बापा मी खाली मग कोणाच्या मागा लागतो चालली मी घरी. भूषण आय कांट बिलीव्ह दिस यार आपण किती दिवसानंतर भेटत आहे तुला माहित आहे का. आय कांट बिलीव्ह दिस. हो ना यार दिव्या आपण काय मस्त स्कूल फ्रेंड होतो नाही का. अगं आता मी एक जॉब करत असतो प्रायव्हेट जॉब आहे माझी अकाउंटंट म्हणून आपल्या HDFC बँकेमध्ये. प्रायव्हेट बँक आहे ना. 20-25 हजार मला पेमेंट मिळते महिन्याचं. अर्निंग आहे माझी 25,000 मंथली. अच्छा वा अच्छा मालदार पार्टी आहे तुझी आहे ना. भूषण बघ मला तुझ्याकडून आज 2 क्वार्टर लागेल हे एकच आणली आहे का तू. टेन्शन नको घेऊ. अरे मी तर पूर्ण अख्खच्या अख्ख बॅगच्या बॅग आणली आहे दारूची. जेव्हा लागते तेवढी दारू पी आणि यांना सुद्धा दे.
हे बघ भूषण, मला माहित आहे तू इतकं काय म्हणून नाही का माझी आई, म्हणजे माझी आई सुद्धा पार्टीमध्ये ऍड झाली होती. बट काय झालं माहित आहे का, ते माझे दूरचे कोणीतरी रिश्तेदार आहे, ते मरण पावले, त्यांची डेथ झाली. तर त्यामुळे माझे आई बाबा तिकडे गेले, तर आईचं वेळेवर कॅन्सल झालं. ह्या माझ्या काका काकू आहे शेजारच्या नाही का, खूप श्रीमंत आहेत त्या पण, आणि त्या सुद्धा पार्टी करायला इन्व्हॉल्व झाला आपल्यासोबत. मी म्हणलं बाई माझे सुद्धा मी मित्र बोलावतो, आणि माझे आई बाबा घरी नव्हते म्हणूनच मी तुला बोलावलं. अरे यार, अगे माय बाई, नाही म्हणता म्हणता पुट्टी तर लयच चरली आहे हो माई हे. पाय ना माय, काय बोलणं बापा तिचं, यल पाळणं. माय माय माय, हे तर आपल्यापेक्षा उच्च आहे हो बापा कमला. You can ask the flowers. I sit can the flowers. Tell them now you have it. Pretty little baby. काय माय, काय म्हणून राहिली कुठच्या कुठं हो बापा. तू कुठची वय झिपरे, आणि तू रे झिपऱ्या. काकू मी इथेच अमरावतीची आहे, आणि हा सुद्धा अमरावतीचा आहे. आम्ही लिव्हिंग लाईफ मध्ये राहतो, म्हणजे आमचं लव्ह रिलेशनशिप आहे आमचं, पण आम्ही लिव्हिंग मध्ये असतो. बट कारण कसं आहे ना, ते आता मी आहे 21 वर्षाची आणि हा आहे 22 वर्षाचा, पण आम्ही वाटत नाही ना, अजूनही आम्ही खूप छोटे छोटे दिसतो नाही का. पण काय आहे ना काकू, ते आमचं एजच दिसून नाही पडत, काय करावं आता. नाही का. अच्छा हो का. हे बघ बाई, लव्ह मॅरेजच करायला परवडते आजकाल. अगं अरेंज मॅरेज करून काय होते, काही नाही होत अरेंज मॅरेज करून. लव्ह, आणि हा काय करते ग, तुम्ही लिव्हिंग मध्ये सुद्धा असता, तुमचं लव्ह रिलेशन सुद्धा आहे, आणि काय आहे का याच्याकडे, आहे काय म्हटलं. त्याच्याकडे काय, ते जेव्हा बघा अवधन चालते ना, आणि तो इकडे शिकते, आम्ही दोघं पण सोबत बीटेक करत आहे, आणि बीटेक झालं की हा सुद्धा इंजिनियर, भावी इंजिनियर, आणि मी सुद्धा भावी इंजिनियर. आम्हाला कशाला कोणाची गरज आहे मग, आणि नाही काही झालं तर याच्या मागे जाईन मी चुर, असे बकरे हाकला नाही का. आता शेवटी प्रेम केला आहे तर निभवणार तर आहेच ना काकू, तुम्ही पण. लागला तर बरा. लय सोपं वाटते इले आहे ना, गावदन ना मावदन. पायाले काटे खोटे रुतले म्हणजे समजून कायचं गावदन असते आणि कायचं हुर्रे हार्रे करणं असते. तर आता नाही समजत. ए भूषण, मार ना यार पॅक, मला सुद्धा एक बॉटल दे तू पण, एक मस्त पॅक मार, मस्त आपण पार्टी एन्जॉय करू, डीजे लावते मी, मस्त आपण डान्स करू यार. आज की पार्टी मेरी तरफ से, आज को बोल. असं गंगाची पोरगी लय वाया गेली आहे. ओ माय, गंगाला देव दिसणार आहे पुढे जाऊन. जाऊ दे. आज की पार्टी मेरी तरफ से, सबको बोलो नाचो तरफ से, आज की पार्टी मेरी तरफ से. हाँ, ब्रेकअप सॉन्ग कर दे दिल की फीलिंग स्ट्रॉन्ग. पार्टी हॉन, अंग्रेजी चिड़िया के खातिर देसी दिल मेरा तोड़ दिया, मैंने छोड़ दिया, उसे छोड़ दिया, उसकी काली करतूतों ने उसका भांडा फोड़ दिया, मैंने छोड़ दिया, उसे छोड़ दिया, दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया, हो दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया, मेरे सैया जी से, मेरे सैया जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया, सुबह सवेरे उठ के मैंने ये सब कर लिया. मुझे पीने का शौक नहीं, पीती हूँ गम भुलाने को. अरे हम अमीर लोगों के लिए सस्ता क्या महंगा क्या, जिस चीज पर दिल आ जाए सो खरीद लिया. इतना सारा पैसा है, पैसों के ऊपर मैं सोती हूँ, पैसों का मैं पांगुर लेती हूँ. हम अमीर लोगों का क्या है, ये तो हमारे सामने चिल्लर है, चिल्लर. हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में, अरे खुश नसीब है वो जिनको है मिली ये बहार जिंदगी में, हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में. आहो ज्याची होती हो त्यानेच नेली, अहो ज्याची होती हो त्यानेच नेली, आज चिमणी माझी उडून गेली, फार! आज चिमणी माझी उडून गेली. दारू का शौक क्या, दारू ही चाहिए. अरे माया प्रॉपर्टी वर, माया प्रॉपर्टी साला. चला तर मग कसे आहात सगळे मित्रांनो. तर मित्रांनो,
मी आशा करतो तुम्ही सगळेजण ठीकच असाल आणि आमची जी पार्टी आहे ती उद्या आपण कंटिन्यू करू. आज थोडं पिंकीचं आणि शांता काकूचं मला असं वाटतंय रश्मी काकूचं आणि शांता काकूचं पुन्हा विपट येईल. सगळे तुटून गेले. एकी कोणाचीच राहिलेली नाहीये. तर उद्या आणखी तमाशाच तमाशा आहे पूर्ण. पूर्ण आमच्या इकडे पूर्ण म्हणजे कोणीच एक नाही राहिलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू उद्या.